दिल्लीतून आहे। दिल्लीचा मुख्यमंत्री अद्याप ठरला नाही, परंतु मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली आहे। दिल्लीच्या रामलीला मैदानात दिल्ली भाजप सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे आणि त्यासाठी जय्यत अशी तयारी सुरू करण्यात आली आहे। रामलीला मैदानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। 27 वर्षानंतर दिल्ली सरकारचा भाजपचा दुष्काळ संपलेला आहे आणि सत्ता स्थापन होणार आहे। त्यासाठी रामलीला मैदानावर तयारी चाललेली आहे। आपण इथं पाहू शकतो की कशा पद्धतीनं ही तयारी चाललेली आहे। खुर्च्या आणण्यात आलेल्या आहेत, साफसफाई चालू आहे आणि संपूर्ण मैदान जे आहे ते स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे। सोफा आणले गेलेले आहेत, त्याचबरोबर टेंट लावले जात आहेत आणि इथं पाहतोय आपण की पोलिसांचा तो तंबू लावण्यात आला आहे की जिथून संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे ती लक्ष देते। आणि हे जे मैदान आहे, ग्राउंड आहे, याच्यावर माती खूप होती, चढ उतार होते, ते आता सपाट करण्याचं काम सुरू आहे। तिथं आपण पाहतोय की कशा पद्धतीनं हे काम जे सुरू आहे। सर्वत्र ठिकाणी टेंट इथे लावला जाणार आहे, मोठ्या प्रमाणावर खुर्च्यासुद्धा असणार आहेत। साधारणतः 20,000 पेक्षा जास्त खुर्च्या लावण्याची सोय केली जाणार आहे। इथे मैदानसुद्धा स्वच्छ केले जात आहेत, त्याचबरोबर पाणी शिंपडलं जात आहेत आणि शौचालय आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सुद्धा इथं सोय केली जाणार आहे। आणि या संपूर्ण मैदानाची क्षमता जी आहे साधारणतः 25 ते 30,000 लोक इथं एका वेळी बसू शकतात आणि त्यामुळं हा भव्य दिव्य असा शपथविधी असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील या शपथविधीला, उपराज्यपाल असतील दिल्लीचे, त्याचबरोबर मुख्यमंत्री जे शपथ घेणार ते असतील, सर्व आमदार असतील भाजपचे आणि इतर भाजप राज्यात NDAचे संपूर्ण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महत्त्वाचे मंत्री, पदाधिकारी, वरिष्ठ नेते हे सर्व या आणि केंद्रीय मंत्री हे सर्व या समारोहाला असणार आहेत। आणि मोठा असा सोहळा जो आयोजित केला जाणार आहे, कारण 27 वर्षानंतर इथे दिल्लीमध्ये सत्ता स्थापन होते, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोघांचीही सत्ता इथं असणार आहे। आणि आपण इथं पाहतो की लाईटिंगची सोयसुद्धा कशा पद्धतीने करण्यात येत आहे आणि प्रत्येक ठिकठिकाणी लाईट्स असाव्यात याचीसुद्धा सोय करण्यात येत, साऊंड सिस्टीमची सुद्धा सोय करण्यात येणार आहे। आणि आपण इथं जिथं उभे आहोत या ठिकाणी इथे हा मंडप असणार आहे आणि इथेच शपथविधीचा जो सोहळा असणार आहे तो इथूनच पार पडला जाईल। आणि म्हणूनच की आजचा हा आजपासून जी तयारी चालू आहे की 2 दिवस ही तयारी चालू असणार आणि नंतर शपथविधी जो आहे तो होणार आहे। त्यामुळं असं म्हणता येईल की भाजप हा शपथविधी सोहळा जो आहे तो ग्रँड केला जाणार आहे। साधू संत आणि सेलिब्रिटीसुद्धा या समारोहाला उपस्थित राहणार आहेत। कॅमेरामॅन सत्यमसह रामराज शिंदे, NDTV, दिल्ली।